वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। भरधाव तवेराची मोटरसायकलला धडक, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी। कोल्हापूर सांगली महामार्गावर हेरले गावभाग फाट्यानजीक भरधाव वेगाने धावणाऱ्या तवेराने पाठीमागून मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे। हा अपघात शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला। मिळालेल्या माहितीनुसार हेरले येथील मोहम्मद धोंडीबा खतीब वय 55 आणि राजेंद्र दत्तू माने वय 59 हे आपले शेतातील काम आटपून घरी परतत होते। गावभाग फाट्याजवळ ते रस्ता ओलांडत असताना मिरजेकडून कोल्हापूरकडे भरधाव जाणाऱ्या तवेराने त्यांच्या स्प्लेंडर मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या अपघातात मोहम्मद खतीब रस्त्यावर उडून पडले आणि त्यांच्या अंगावरून तवेरा गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। मोटरसायकलवरील दुसरा प्रवासी राजेंद्र माने गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। धडक देताच तवेरा चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे। मोहम्मद खतीब यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अपघातानंतर मोटरसायकलची स्थितीही अत्यंत खराब झाली असून घटनास्थळी रक्ताचा थारोळा पाहायला मिळाला। स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली। अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। हा अपघात महामार्गावरील वेग मर्यादेच्या उल्लंघनामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।